नमस्कार, मी योगेश सांगळे डेली सिटी न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो। सध्या आपण शिक्षण उपसंचालक पुणे विभागाच्या समोर आहोत आणि इथे स्प्रिंगडेल सिंहगड कॅम्पसच्या काही शिक्षिका आणि शिक्षक आपल्या सोबत आहेत। नक्की त्यांच्या समस्या काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम नमस्कार। नक्की का तुम्ही इथं एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहात? सर हम लोग अपनी सैलरी के लिए यहाँ पे आए हुए हैं। पिछले 3 साल से सैलरी हमको नहीं मिल रही है। कोविड में भी पूरा काम किया है, कोविड में सिर्फ हमको 20% मिला है। बाकी का देंगे 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 करके पर अभी तक नहीं मिला है। तो टोटल सैलरी हमारी ऑलमोस्ट 3-3.5 साल की सैलरी हमारी रुकी हुई है। लगभग कितनी सैलरी आपकी रुकी हुई है? सर अगर मैं सिर्फ अपना ही बताऊंगी तो अराउंड 25 लाख रुपीज। 25 लाख? यस सर। मतलब सिर्फ मैं पेंडिंग सैलरी की बात कर रही हूँ। उसमें पीएफ हमको मिलता नहीं है, ग्रेचुइटी का तो पता नहीं, जब छोड़ेंगे तब मिलता है नहीं मिलता वो भी एक क्वेश्चन मार्क है। लास्ट टाइम आपकी सैलरी कब हुई? सर लास्ट जो मिली है वो मेरे को February 25, और वो भी मेरे पास है सर। मेरा डिडक्शन हो रहा है क्योंकि मेरे को स्कूल में ही ऑन द जॉब ड्यूटी पे मेरे को हार्ट अटैक आया। मेरा दीनानाथ में बाईपास सर्जरी हुआ, उसके बाद मुझे इन्फेक्शन हुआ। 3 महीने मैं हॉस्पिटल में थी। मेरे हस्बैंड गए सर के पास पैसे लेने के लिए, मेरी खुद की मेहनत की कमाई जो पेंडिंग है, तो उसमें सर ने 3 लाख रुपए की मदद करी, जबकि मेरा पूरा बिल 15 लाख रुपए का हुआ है सर। बाईपास सर्जरी हुआ है मेरा, उसके बाद इन्फेक्शन हुआ है। एवरी वीक मेरा पूरा सर्जरी हुआ है, ओपन हार्ट सर्जरी हुआ है। एंड उसके बाद फिर जब 3 लाख रुपए मिले तो मुझे लगा वो मेरी पेंडिंग सैलरी में से मिला है, बट मेरे पास प्रूफ है सर। उसके बाद जब मेरे को सैलरी देनी शुरू हुई है तो हर सैलरी में से मेरा 20-20 हज़ार रुपये डिडक्शन हो रहा है। मेरे से लिखवा के लिया है कि आपका ये जो 3 लाख रुपए हमने आपको दिया है वो आपको कोविड फंड से दिया गया है, जो कि पता नहीं है सर देंगे या नहीं देंगे, बट अभी हमको आपसे वो रिकवर करना है। और उसके बाद से जो मेरे को सैलरी दी है तो मेरी 3 लाख में से मेरा 1,60,000 रुपीज़ डिडक्ट हो चुका है। मतलब और ऑलमोस्ट 1.5 लाख रुपए मेरा इन्होंने और कट करना है। किस हिसाब से वो मेरा कट कर रहे हैं, जबकि वो मेरी खुद की मेहनत की कमाई थी। और उसके बाद मेरे हस्बैंड को सर 4th स्टेज कैंसर हुआ था, तब भी हम लोग गए थे सर के पास। तो मेरे को मैं सर के पास इंजेक्शन लेके गई थी कि कीमोथेरेपी जो इंजेक्शन है वो 3.5 लाख रुपए का सिर्फ एक इंजेक्शन है सर, क्योंकि लोकल जो था कीमोथेरेपी मेरे हस्बैंड को सूट नहीं कर रहा था। एक ही कीमो में वो ऑलमोस्ट कोमा में चले गए थे। तो हमको बोला गया कि ये वाला इंजेक्शन लेके आना है। तो मैं सर के पास वो लेके गई प्रूफ के साथ कि वो एक इंजेक्शन 3.5 लाख रुपए का है सर, मुझे मदद करो। तो सर बोलते इतना महंगा ट्रीटमेंट आप क्यों करवा रहे हो? पूना हॉस्पिटल में मेरे हस्बैंड का ट्रीटमेंट चल रहा था, और वो स्ट्रेस की वजह से सर मुझे हार्ट अटैक आया ड्यूटी पे, स्कूल पे। उसका भी मुझे पैसा नहीं मिला, और अगर मिला है तो वो कटिंग हो रहा है। तो अभी आपकी क्या मांग है? अभी सर मेरे को मेरा पूरा सैलरी चाहिए। मेरे को जितना भी मेरा पेंडिंग 25 लाख रुपीज जो है मेरे को वो पूरा चाहिए, और उसके बाद जब मैं छोड़ूंगी तो मुझे मेरा ग्रेचुइटी भी पूरा चाहिए। दिस इज माई डिमांड। क्योंकि हम लोग 10th स्टैंडर्ड के टीचर्स हैं सर। 25 साल हो गए हम लोग ये स्कूल में काम कर रहे हैं। अभी एट दिस आई एम 57। अभी हमको बोलते हैं तुम छोड़ के दूसरी जगह पे जाओ, जॉब करो। हम नहीं दे सकते, आप दूसरी जगह पे जाओ। पर क्यों जाए सर, व्हेन वी हैव गिवन आवर गोल्डन टाइम टू दिस इंस्टीट्यूशन? 25 years। 25 years sir। 2006 I came to Pune, and 2006 अभी 26 we are working over here। व्हाट इज योर नेम? भारती मारवा। यस सर। मी आशानी जोशी। गेल्या 25 वर्षापासून मी सिंहगड इन्स्टिट्यूट्समध्ये, सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये मी नोकरी करते। आणि गेल्या काही वर्षापासूनच, म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून 2 महिने, 4 महिने, 6 महिने असं करता करता जवळजवळ आता 15 महिने होत आलेले आहेत, पगार नाहीये। फेब्रुवारी 25चा जो पगार झालेला आहे त्याच्यानंतर नाही। मी फक्त हे आंबेगाव ब्रांचचं बोलते, बाकीच्या ब्रांचेसचा हिशोब तर त्या टीचर्स सांगतीलच। टीचर्सचे जे काही वैयक्तिक प्रश्न आहेत, जसे आता या मॅडमने सांगितले की आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, कुठल्याही परिस्थितीत आम्ही आज कुठेही उभे राहू शकत नाही आहोत। आज रिटायरमेंट आमची जवळ आलेली आहे। आज अशी स्टेज आहे की आमच्या हातात एकही पैसा नाहीये। तरुण स्त्रिया ज्या काही टीचर्स आहेत त्यांची तर व्यथा वेगळीच आहे, पण आमच्यासारख्या ज्या रिटायरमेंटला आल्या त्यांनी काय करायचं? आणि गेले अनेक महिने आम्ही आज या DYD उपसंचालक साहेबांना भेटतोय, इथं फायली दिलेल्या आहेत, इथं वारंवार निवेदनं दिलेली आहेत। अख्खा मे महिना जो आमचा हक्काचा सुट्टीचा असतो त्याच्यासाठी वारंवार या न्यायव्यवस्थेकडे आम्ही गेलेलो होतो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या भेटलेलो होतो, सगळ्यांना निवेदनं दिलेली आहेत। अगदी आम्ही CM DCM सरांपर्यंत पोहोचलेलो होतो, पण आज तागायत त्याच्यावरती कोणीही एक चकार शब्द काढलेला नाहीये। आणि जी आमची हक्काची
सॅलरी आणि एवढी एकच आमची हे आहे, आमची सॅलरी त्वरित करा, आम्ही वर्गावरती जाऊ आणि लगेच शिकवायला सुरुवात करू. म्हणजे आता वर्ग होत नाहीये का? नाही, आम्ही जात नाही आहोत, त्याचं कारणच आहे आमची सॅलरी करा. आम्ही मुलांनी, आम्ही पालकांना सुद्धा हा विश्वास दिलेला आहे की आम्ही मुलांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही. आम्ही जास्तीचे क्लासेस घेऊ, आम्ही एक्स्ट्रा क्लास काहीही करू, पण आमची सॅलरी करा, आम्ही लगेच क्लासमध्ये जाऊ आणि शिकवायला सुरुवात करू. रादर हे अत्यंत आम्हाला खेदपूर्वक सांगावं लागतंय. आज विद्यार्थी जेव्हा ही प्रेस कॉन्फरन्स घेतात, विद्यार्थी जेव्हा वर्गाबाहेर आहेत, आम्ही विद्यार्थ्यांपासून दूर आहोत, हे आम्हाला अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे. परंतु काही पालकांचं असं म्हणणं आहे की रजिस्टरवर सह्या होत आहेत, म्हणजे तुम्ही तसं शाळेत जातायत हो, पण परंतु वर्गावर जात नाही. नाही, ह्या गोष्टी जेव्हा आम्हाला समजलेल्या आहेत, त्याच्या पुढची स्टेप आम्ही ठरवलेली आहे जी होणार आहे ती. ह्या गोष्टी जेव्हा आम्हाला कळलेल्या आहेत की आता ह्या चालणार नाहीयेत किंवा त्या कायद्याच्या बाहेरच्या आहेत, त्याच्याही पुढची स्टेप आम्ही सगळ्याजणी शिक्षिका ठरवणारच आहोत. काय करायचं, जर आमची त्वरित सॅलरी केली, क्रेडिट झाली, आजच्या आज झाली, उद्याच्या उद्या वर्ग चालू होणार आहेत आणि विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे आम्ही नुकसान होऊ देणार नाही आहोत, ही 100% ग्वाही आम्ही सर्व शिक्षिका देतो. लास्ट टाइम तुमची सॅलरी कधी झाली? 25 फेब्रुवारी 25 म्हणजे 2025 फेब्रुवारी ही शेवटची सॅलरी आहे. त्याच्यानंतर दर 2 महिन्यांनी होते, 4 महिन्यांनी होते, करता करताच 15 महिने झालेले आहेत. बाकी आमचं ग्रॅच्युटी, PF हे सर सोडूनच द्या, त्याचा कुठलाही हिशोब आमच्याकडे आज तागत नाही. आणि त्यासाठी आज आम्ही सर्व शिक्षिका सकाळी जवळजवळ सर इथे 11:30-12 वाजल्यापासून आज आम्ही आलेलो आहोत आणि आज अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा आमचा निकाल दिला गेलेला नाहीये. शिक्षण उपसंचालकाकडे तुमची काय मागणी आहे? आमचे थकीत पगार जेवढे पण राहिलेले आहेत संस्थेकडे, त्यांनी त्वरित आमचे पगार सोडावेत आणि आम्हाला शिक्षणासाठी मार्ग मोकळा करावा, बस हेच आमची मागणी आहे. आम्हालाही शिक्षण द्यायचं नाहीये मुलांना असा प्रश्न नाहीये आणि मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा हा प्रश्न नाहीये. फक्त आमची जे आम्ही इतकी वर्ष झाली जो त्रास सहन करतोय, आज आम्ही फक्त मुलांचा विचार करून इथे शिक्षणाचं हे करतोय, मुलांचं नुकसान होऊ नये, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आज इतकी वर्ष आम्ही काम करतोय. 2018 पासून आमचे सॅलरी थकीत आहेत. याच्याकडे लक्ष कोण देणार? आमच्या घरचे प्रॉब्लेम्स कोण सोडवणार? आमच्या मुलांचं शिक्षणाचं काय? आमच्या रोजच्या EMI थकतायत, आमचे चेक बाउन्स होत आहेत, आमचे FD मोडलेले आहेत, आम्ही किती गोष्टी करतायत आणि आम्ही मेंटली फिजिकली किती त्रास सहन करतोय याची कोणालाही जाणीव नाही आणि याचे कोणी म्हणजे हेच करत नाहीये. मागील किती वर्षापासून तुम्ही शिकवताय शाळेत? मी 16 वर्ष झाले शिकवते. तिथे बरेच शिक्षक असे आहेत ज्यांनी त्यांचं पूर्ण हेच दिलेलं आहे. 15-15, 20-20 वर्ष झालेले आहेत त्यांना इथे काम करून. अजून एक महत्वाचा मुद्दा मी हा मांडेन की इथे ज्या विश्वासाने आम्हाला बऱ्याच जणांनी असं विचारलं की इतके वर्ष चालू तर तुम्ही का आता बोलताय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेवरचा असलेला विश्वास. आज 25-26 वर्ष मी संस्थेत काम करते. मॅडम म्हणल्या तसं आमचा आयुष्याचा तरुण काळ, गोल्डन इयर्स आम्ही संस्थेला मोठं करण्यात दिलेला आहे, त्यामुळे संस्थेवरचा विश्वास होता. नाही, माझा तोच प्रश्न आहे की असे कित्येक महिने झाले तुमचे पगार थकले, तरीही मोठ्या संख्येने मला इथे शिक्षक दिसत आहेत, तरीही ते काम करतायत. संस्थेवरचा विश्वास की संस्था देईल नक्की पगार. आज जेव्हा ह्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत, मॅडम म्हणतात तसं EMI थकलेत, मुलांची शिक्षण आहेत, पैसाच हातात नसेल तर शेवटी आम्हाला या स्टेजला संस्थेनेच आणलेलं आहे. April we had work, May we had a vacation. Till April we were working. May में CBSE का भी नया जो था, ये सेकेंड बोर्ड एग्जाम था, वो भी काम हमने किया. छुट्टियों में जाके बोर्ड के पेपर भी चेक किया हमने. अप्रैल तक पूरा स्कूल हमने किया है. तो ये सब जो रनिंग अराउंड हमने किया फुल मई का मंथ में किया है ताकि बच्चों का नुकसान ना हो. बट कुछ स्कूल रिओपन हो गया, कोई सैलरी वो नहीं हो रहा है, कुछ नहीं हो रहा है. मॅडम तुमचं काय प्रॉब्लेम आहे? मी वडगाव ब्रांचची आहे. नाव? अनुजा चिटणीस. आमचे तर 18 पासून झालेले नाहीये. आंबेगावचे समज तेही झालेत, पण आमचे तर तेही झालेले नाहीये. आणि कित्येक वर्ष आम्ही फक्त मुलांचा विचार, त्या मुलांना आम्ही आमचंच मानून शिकवले, पण आज वेळ आले की आमच्या घरी अंधार व्हायला लागलाय. असं नाही होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, आता मलाही 25 वर्ष झालेत. आम्ही पण खरंच गोल्डन इयर्स दिलेले आहेत आणि ह्या वेळेला जरा तुम्ही असं म्हणत असाल की बघा दुसरीकडे, तर दिस इज नॉट फेअर. ह्याला काय अर्थ नाही. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल आंबेगाव इथलची मी शिक्षिका आहे. मला हे सांगायचं आहे की आपण टॅक्स कसा भरतो. जेव्हा आपण कोणत्याही संस्थेत आपण काम करतो, 12 महिने काम केल्यावर आपल्याला फॉर्म 16 दिला जातो आणि मग आपण कधी टॅक्स भरतो, जेव्हा आपले पगार होतात. पण आमचे पगार झालेले नाहीयेत, 15 महिने झालेत, रिसेंट बोलतीये. असं बघितलं गेलं तर आमचे 42 महिने पगार झालेला नाहीये, पण आम्ही वारंवार आम्हाला फॉर्म 16 दिला जातो आणि आम्ही टॅक्स पे करत आहोत. मग हे कोणत्या द्वारे आमचं टॅक्स पे करून घेत आहेत, आम्हाला फॉर्म 16 देत आहे. हा एक महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. म्हणजे कागदोपत्री सॅलरी होती असं तुम्हाला म्हणायचंय का?
कागदोपत्री आमची सॅलरी आम्हाला पे स्लिप मिळत नाही. ठीक आहे, आमच्याकडे आमचे पासबुक सुद्धा आमचे भरलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की आमच्या सॅलरी झालेल्या नाहीये. पण आम्हाला फॉर्म 16 दिला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा फॉर्म 16 मिळतो त्याच्यामध्ये काय अपेक्षित असतं की आमचे सॅलरी झालेले आहेत आणि पण आमचे सॅलरी झालेत नाही तरी आम्ही फॉर्म 16 भरून आमचे टॅक्स भरलेले आहेत. म्हणजे किती चुकीची बाब आहे.